नमस्कार मित्रांनो. आज आपण विशेषण आणि विशेषणाचे प्रकार अभ्यासणार आहोत. मागील भागांमध्ये आपण नाम आणि सर्वनाम त्यांचे प्रकार अभ्यासले आहेत. शब्दांच्या जातीमधील विकारी शब्द प्रकारातील नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद यातील तिसरा घटक तो म्हणजे विशेषण. त्याची व्याख्या, विशेषणाची उदाहरणे आणि विशेषणाचे प्रकार यांची माहिती आता आपण मिळवूया. त्यासाठी पुढील शब्द समूह लक्षपूर्वक बघा आणि ऐका व समजून घ्या. सुंदर फुले, गोड आंबा, उंच डोंगर, ताजे दूध, पिवळा झेंडू, 7 केळी, लांब नदी, अवखळ मुले. वरील शब्द समूहातील फुले, आंबा, डोंगर, दूध, झेंडू, केळी, नदी, मुले ही सर्व नामे आहेत. तर सुंदर, गोड, उंच, ताजे, पिवळा, 7, लांब, अवखळ हे सर्व शब्द त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द आहेत. अशा सर्व शब्दांना व्याकरणामध्ये विशेषण असे म्हणतात. विशेषणाचे एकूण 6 प्रकार पडतात. 1. गुणवाचक विशेषण. 2. संख्यावाचक विशेषण. 3. सार्वनामिक विशेषण. 4. नामसाधित विशेषण. 5. धातुसाधित विशेषण. आणि 6वा प्रकार अव्यय साधित विशेषण. विशेषणाचा पहिला प्रकार आता आपण समजावून घेऊ. तो म्हणजे गुणविशेषण. उदाहरण बघू. कडू कारले, गोड लाडू, आंबट संत्री, उंच पर्वत, हुशार कावळा, भव्य वाडा, प्रचंड लाटा, लाल फुले, जाडे भरडे कापड इत्यादी. गुणविशेषणामध्ये कडू, गोड, आंबट ही शब्द चव दर्शवितात. उंच, भव्य, बुटका ही शब्द आकार दर्शवितात. लाल, पिवळा, निळा ही शब्द रंग दर्शवितात. हुशार, बुद्धिमान, मठ्ठ ही शब्द गुणदोष दर्शवितात. म्हणून ही सर्व गुणविशेषणे होय. गुणविशेषणाची व्याख्या पुढील प्रमाणे होईल. रंग, रूप, आकार, प्रकार, चव, दोष अशा प्रकारची माहिती सांगणाऱ्या शब्दांना गुणविशेषण म्हणतात. विशेषणाचा पुढचा प्रकार संख्या विशेषण. ज्या विशेषणाच्या रूपाने संख्या दर्शविली जाते, संख्येचा बोध होतो, त्या विशेषणांना संख्या विशेषण म्हणतात. उदाहरण बघू. एक एक करत मुले वर्गाच्या बाहेर पडली. अजयने 3 चपात्या खाल्ल्या. बागेत पुष्कळ झाडे आहेत. वरील वाक्यात
एक एक, तीन आणि पुष्कळ. ही सर्व संख्यावाचक विशेषणे होय. ही विशेषणे नामाची संख्या दर्शवितात. निश्चित, अनिश्चित अशी संख्या ते दर्शवितात, म्हणून यांना संख्यावाचक विशेषणे म्हणतात. विशेषणाचा पुढचा प्रकार तो म्हणजे सार्वनामिक विशेषण. यामध्ये मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, हा, असला, जो, कसा, कसला, कोणता, केवढा या सर्व नामांपासून जी विशेषणे बनली आहेत ती सर्व सार्वनामिक विशेषण या प्रकारात समाविष्ट होतात. उदाहरणे आपण बघू. माझी टोपी, त्याची गाडी, आमचा कुत्रा, तुमचा मळा, असला नवरा इत्यादी. मी या शब्दापासून माझा, माझी, माझे, माझ्या हे सार्वनामिक विशेषणे तयार होतात. आम्ही या शब्दापासून आमचा, आमची, आमच्या हे सार्वनामिक विशेषणे तयार होतात. तू या शब्दापासून तुझा, तुझी, तुझ्या हे विशेषणे तयार होतात. तो ह्या शब्दापासून त्याचा, त्याची, त्याचे, तसा, तेवढा, तमका ही विशेषणे तयार होतात. तुम्ही ह्या सर्वनामापासून तुमचा, तुमची, तुमच्या ही विशेषणे तयार होतात. ती ह्या सर्वनामापासून तिच्या, तिचे, तिशी, तशी, तसली, तमकी, तेवढी ही सार्वनामिक विशेषणे तयार होतात. हा ह्या शब्दापासून ह्याचा, ह्याची, अशा, असल्या हे सार्वनामिक विशेषण तयार होतात. जो या शब्दापासून ज्याचा, ज्याची, ज्याचे हे सार्वनामिक विशेषण तयार झालेले आहेत. कसा, कसला, कोणता, केवढा हे शब्द देखील सार्वनामिक विशेषणामध्ये येतात. विशेषणाचा पुढचा प्रकार आपण बघत आहोत, नामसाधित विशेषण. एका नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी दुसऱ्या नामाचा वापर करणारे शब्द हे नामसाधित विशेषणामध्ये येतात. उदाहरणार्थ पुस्तक विक्रेता. या ठिकाणी पुस्तक हे देखील नाम आहे, विक्रेता हे देखील नाम आहे. कापड दुकान. कापड हे देखील नाम आहे, दुकान देखील नाम आहे. फळ भाजी. बनारसी शालू. सायकल दुकान. येवल्याची पैठणी. नागपूरची संत्री. या ठिकाणी एका नामाबद्दल माहिती सांगण्यासाठी दुसऱ्या नामाचा उपयोग केलेला आहे, म्हणून यांना नामसाधित विशेषणे म्हणायची आहे. पुढचा प्रकार आहे धातुसाधित विशेषणे. धातूला प्रत्यय जोडून नामाआधी विशेषणासारखा वापरण्यात आलेले शब्द हे सर्व धातुसाधित विशेषणामध्ये येतात. पिकलेला शब्द. या ठिकाणी पिकणे हा धातू आहे. वाहती नदी. वाहने हा धातू आहे, हे मूळ रूप आहे. पेटती ज्योत. पेटणे हा मूळ शब्द आहे, हा मूळ धातू आहे. यांना प्रत्यय जोडल्यामुळं
हे धातू साधित विशेषणे बनली आहेत. अजून उदाहरणे द्यायची ठरल्यास पडका वाडा. पडणे हा मूळ शब्द आहे. त्याचा शब्द तयार झाला पडका वाडा. पुढचं विशेषण आहे अव्यय साधित विशेषणे. वर खाली, मागे पुढे, इकडे तिकडे ही अव्यय नामा अगोदर येऊन नामाबद्दल विशेष माहिती सांगतात, म्हणून त्यांना अव्यय साधित विशेषणे व्याकरणामध्ये म्हणतात. पुढचा प्रकार आहे परिमाणवाचक विशेषणे. ज्या घटकांना अस्तित्व नसते, जे घटक लिटर मीटरमध्ये मोजतात, अशी विशेषणे ही परिमाणवाचक विशेषणे होय. उदाहरणार्थ पुष्कळ दूध, पुष्कळ पाणी, काही तांदूळ, काही गहू, काही साखर इत्यादी. आता आपण विशेषणाचे प्रकार कंसामध्ये उपयोगात आणूया. विशेषणाचे प्रकार गुणवाचक, संख्यावाचक, सार्वनामिक, नामसाधित, धातुसाधित, अव्ययसाधित आणि परिमाणवाचक. हे शब्द, हे विशेषणे पुढील वाक्यात रिकाम्या जागी, गाळलेल्या जागी भरायचे आहेत. पहिलं उदाहरण बघू. माझी टोपी. या ठिकाणी मी ह्या सर्वनामाचे रूपांतर माझी यात झालेले आहे, म्हणून या ठिकाणी माझी हा शब्द सार्वनामिक विशेषणामध्ये येतो. गोड आंबा. या ठिकाणी आंब्याची चव सांगितलेली आहे, म्हणून गोड हे शब्द गुणवाचक विशेषण होय. 5 झाडे. या ठिकाणी झाडांची संख्या दर्शवली आहे, म्हणून हे संख्यावाचक विशेषण होय. पुस्तक विक्रेता. पुस्तक आणि विक्रेता हे दोन्ही नाम एकमेकांची माहिती सांगत आहेत, म्हणून हे नामसाधित विशेषण आहे. वाहती नदी. वाहने ह्या मूळ शब्दाला प्रत्यय दिलेला आहे, म्हणून हे धातुसाधित विशेषण आहे. वरचा मजला. वरचा हा शब्द अव्यय आहे, म्हणून हे अव्ययसाधित विशेषण होय. पुष्कळ पाणी. लिटर मीटरमध्ये पाण्याची मोजमाप केलेले आहे, म्हणून हे परिमाणवाचक विशेषण होय. थँक्यू. धन्यवाद.